तोंडाला पाणी सुटले. असं फोल्ड कर. प्रेस कर जोरात प्रेस कर. आट्यामध्ये ठेवते आणि आलटून पालटून हळू ना हळू. इथं काय शेप आता लाग. इथे चिपकलंय दिसतंय ना तिथं पीठ लाव. त्याला उचलून डायरेक्ट पीठ लावायचं. असं असं घ्यायचं. जिथं चिपकलंय तिथून नाही घुसायचं. जिथं हे आहे असं लावून काठा पण लाटायचे. काठापासून सुरुवात करायची. हे लाटणं असं असं पकडत असं पकडायचं. हे बघ असं पकडायचं. असं हलकं हे चिपकलं इथे असं डायरेक्ट पीठ लावून घ्यायचं. हलकं हे बघ असं हलकं ती गोल पण फिरते आणि काठी पण दाबले जातात. चला तर आज मी तुम्हाला माझ्या अंगणातली जास्वंदाची फुलं दाखवते जे भरपूर लागले आहेत एवढा उन्हाळा असून सुद्धा, कारण की खूप सारं आम्ही पाणी टाकतो. काय ग जेवते ना, भूक लागली ना खूप. काय म्हणत होती, कुठे जायचं? दिल्ली, मुंबई, आग्रा. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशा तुम्ही एकदम मस्तच असाल. आणि मी इथे 45 डिग्री तापमानाने तापत आहे. हा त्याला मुद्दाम झोपायला घेऊन जा म्हणे. तू काय करतेस पिल्ले? हा खेळ मग खेळ. आरुदादा त्रास देतो तुला? तुला झोपू देत नाही मी तिला. माझ्या झोपून जा. झोपते नाही. खेळतेस? मम्मी किती याची काढताय? अरे खेळू दे ना, तुला काय प्रॉब्लेम होत आहे? अरे नाही दिली पाहिजे मला. जबरदस्ती ना मला झोपू घाल. बाबा तू झोपते? चल, हे सर्व टॉयज पण घेतले का झोपायला? चल रूम खेळतेस? अरे मला उल्लू बनवलास. हा झोपायचंय सांगतेस? आहे हो. झोपली आता बिट्टू. गुड नाईट. आता कुठे? माझ्या पाठीमागे की दादाकडे? इथे इथे खेळणार ती आता बसून. तुझी बार्बी डॉल. वाव किती लॉंग हेअर आहेत ना तिचे. लॉंग नाही, मोल. स्मॉल मोल नाही, मोल. मोर. टॉल नाही, मोल. अच्छा टॉल केस आहेत तिचे. टॉल नाही, मोल. स्मॉल मोल. गुड. ए त्याचं डोकंच फोडशील. आता ती गप्प पण बसली असली ना तरी आर्यन तिला हो. इल्लुमिनाटी टकली मिनाटी. नको मम्मी नको. टकली. रोज यांची अशीच भांडणं सुरू असतात. नाही ऐकत ना तो ऐकत. संध्याकाळ झाली त्यासाठी जाऊबाई चालल्या त्यांच्या ड्युटीला. त्याने SP ऑफिसला हजेरी द्यायची असते संध्याकाळी. ए बाई दे ना पैसे. हा बोल किती रुपयाचे ये तुझे? बोल राणी. इथे संध्याकाळचा पास्ता बनत आहे तो बिट्टूसाठी. बिट्टू म्हणाली मम्मी मला खूप भूक लागली काहीतरी बनवून दे. म्हटलं पास्ता आहे. पास्ता बनवतो ती त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या घरची मिरची पावडर जी आहे ती संपली आहे. म्हटलं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामधून काढून मिरची पावडर काढून घेते. हो हे नवीनच आहे ना, ठेवून दिलेलं होतं. सासूबाई खूप वेळच्या बाहेर गेलेल्या होत्या त्यामुळे बिट्टू मी लगेच किचनमध्ये आल्यावर लगेच माझ्या पाठीमागे आली. मग काय मिक्सरचं भांडं वगैरे धुतलं. तिला म्हटलं जा तू हॉलमध्ये मी इथे आहे लगेच येत जा भीती वगैरे वाटली तर. मिरच्या वगैरे आमच्या वाळून मी भरणीत ठेवलेल्या आहेत भरून. मी आजपर्यंत कधीच मिक्सरमधून मिरची पावडर काढली
आम्ही एक तर दुकानातली मिरची पावडर आणतो, नाहीतर जे मिरच्या असतात ते चक्कीवरून दळून आणतो. आणि यावेळेस नेमक्या 1 किलोच मिरच्या राहिल्या. जे 2-3 किलोच्या आणल्या होत्या त्याची मिरची पावडर आता संपली आणि 1 किलोच्या आहे ते राहिल्या होत्या. तर सासरे मला बोलले होते की कशाला बाहेरून आणायला पाहिजे, 1 किलोच आहे, मिक्सरमधून दळून घ्यायची. म्हटलं ठीक आहे करूया, म्हटलं ते पण करून बघूया, मिक्सरमधूनच काढूया. तर आता मला अर्जंट भाजीसाठी पाहिजेत होती. तर मग मी काय केलं ना, मी म्हटलं मिरची पावडर राहू देते, आज मिरचीचीच भाजी बनवते. म्हणजे जे आपले आजी वगैरे बनवायची ना, माझी आईसुद्धा अशाच पद्धतीने वाटण वाटायची, मिरच्या घ्यायची आणि सर्व मसाला त्याच्यामध्ये काढून मग भाजी बनवायची. आज मी त्याच पद्धतीने भाजी करून बघणार आहे, ती पण मटणाची. आर्यन पण बाहेर खेळायला गेला होता, बिट्टू आणि मीच घरी होती. मग आर्यनला म्हटलं बरं झालं बाबा तू आला, आता बस त्या हॉलमध्ये आणि मला कामं करू दे. मग त्याला आवाज दिला किचनमध्ये, बोर लावली. त्याला म्हटलं तो हांड्यामध्ये आहे ना पाईप पकड फक्त. हा भरलं का सांग. केलं ना बरोबर. दे पाईप. वा आजीबाई काय म्हणतात. किचनमध्ये हांडा भरून घेतल्यानंतर जो लागली माझ्या स्वयंपाकाला. जाऊ पण गेलेल्या होत्या ड्युटीला, अजून आलेल्या नव्हत्या. म्हटलं त्यांचं पण एक काम वगैरे करून घेते. मग भात टाकला, मसाला भाजून घेतला. आज होता फ्रायडे आणि मी सकाळपासून मिस्टरांच्या मागे लागली की आणा हो मटण, चिकन आणा. आणि मिस्टर माझं ऐकतच नव्हते. शेवटी संध्याकाळी त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना आणायलाच लावलं. मी पण खूप हट्टी आहे, मला खायचं असलं तर मी आणायला लावते, म्हणजे आणायला लावतेच. कारण की मला तरी चिकन मटणाशिवाय अजिबात चालत नाही. तसं मला चिकन मटण लवरही म्हणू शकतो. मटण आणल्यानंतर ते मी पटापट कामं करायला लागले. मटणासाठी लागलेला पूर्ण खडा मसाला पहिला भाजून घेतला. त्यानंतर जे मिरच्या आहेत लाल मिरच्या त्या पण तेलात भाजून घेतल्या. टोमॅटो, कोथिंबीर सर्व मसाला घेतला. त्यानंतर मिक्सरमधून काढून घेतला. आता त्याची पेस्ट मी तुम्हाला दाखवते. माझं कसं आहे, मी करायला जाते एक काम आणि वाढून ठेवते 2 काम. माझ्यासोबत नेहमी असंच होत राहते. त्यामुळे मला घरच्यांचे बोलणे सुद्धा खूप ऐकावं लागतात. तर इथे मी धुत आहे मटण. मग मशीन लावू नका रे, हात जोडतो रे हात. ते पाणी मशीन लावू नको तर मग कपडे कसे धुणार ते तर सांगा मला. थोडं कपडे धुवा नका टाकू ना जास्त. काल मशीन नाही लावली मी, काल नाही लावली, आज लावली. परवा लावली दिसत. परवा लावली होती, काल नाही लावली. आता 2 दिवसाच्या अंतरात तर लावाच लागेल ना. आमच्या विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये असते पाण्याची टंचाई आणि आमची बोर जी आहे उन्हाळ्यामध्ये खूप कमी पाणी ओढत आहे. आणि ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन असल्यामुळे पाणी भरपूर लागतं. म्हणत आहेत की हाताने कपडे धुऊ, पण हाताने पण खूप सारे कपडे धुत असतो. पण आमची एवढी मोठी जॉईंट फॅमिली असल्यामुळे भरपूर कपडे असतात. त्यामुळे मी तरी एवढे हाताने धुवू शकत नाही. मग म्हणाले की कपडे धुवायला बाई शोध, पण आमच्याकडे हल्ली कपडे धुवायला बाई मिळतच नाही, फक्त भांडी आणि पोछालाच मिळते. जाऊ आल्या ड्युटीवरून तर सोबत खूप सारे फ्रूट पण घेऊन आल्या. मग मी काय एक केळी घेतली आणि खाल्ली. मग आता तो सर्व मसाला एकत्र मिक्स करून घेतला. त्याचा पेस्ट असा झाला. इथे जिरं वगैरे टाकलं. आता बस मसाला टाकून त्याला फोडणी द्यायचे. एकीकडे कुकरसुद्धा चालू आहे, कारण की खूप लेट भाजी आणली, त्यामुळे दोन्ही कामं माझे एक सोबतच चालू आहे. एकीकडे कुकर होतं, एकीकडे मसाला. किचनमधलं भाजीचं काम जे आहे ते माझं असते आणि भात चपाती करणं हे माझ्या जाऊबाईचं काम असते. भाजी झाली, पटकन प्लेट केली आणि जाऊबाईने दिल्या मला गरम गरम चपात्या. मग मी झाली माझी जेवणाची प्लेट घेऊन. एवढ्या माझ्या लांब केसांचे मी एवढे छोटे केस करून ठेवले. आता त्या छोट्या केसांची हेअरस्टाईल सुद्धा होत नाही. कशी हेअरस्टाईल करायची दिवसभर मी त्यामध्येच कन्फ्यूज असते. मग काय आता मला बिट्टूचे जे छोटे छोटे हेअर क्लिप होते ते मला दिसले आणि मीच लावले. मी तिच्यासाठी आणले होते, पण आता तिची टकरी झाली तर मी इथे मीच लावले. कशी दिसते. लगे हात नाईट स्किन केअर सुद्धा करून घेतला. उद्या मला करायचं आहे हेअर वॉश. त्यासाठी मी आदल्या रात्री तेल लावत असते. आता इथे मी चेक करत आहे की माझं किती टक्कल पडलं आणि माझे किती केस गळले. तुम्ही बघू शकताय की समोरचं चौपट माझे केस किती गळले आहेत. केसांना तेल लावून झाल्यानंतर मी अशी छोटीशी वेणी घालायची, पण आता ही छोटीशी वेणी ते पण अजिबोगरीब झाली आहे. ती वेणी बांधताच अर्धे केस निघून गेले आणि हसू सुद्धा येत होता. आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.